शिफ्टिंगचं काम चालू आहे आमचं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. अवस्था दाखवण्यासारखी नाहीये कारण आता सध्या तरी मी आंघोळ वगैरे काहीच केलेली नाहीये आणि आता भराभरी चालू आहे आमची. वी आर गोइंग टू बी आवर ओन हाऊस, म्हणजे स्वतःच्या घरात राहायला जाणार आम्ही लवकरच. तर ती सगळी आता शिफ्टिंग चालू आहे, सगळं स्ट्रगल चालू आहे. तरी आपलं कमीच सामान आहे ना. हे काय पोत्यामध्ये टाकू का? पोत्यामध्ये टाक, मी छान आहे तो सगळा. ते फोल्ड कर दे. फोल्ड करून ठेव एका साईडला. पुरेल का त्यात? हे माझं सगळं काचेचं सामान आता मी ह्याच्यात पूर्ण म्हणतात ना कलेक्ट केलेलं आहे एका डब्यामध्ये, आणि हे सगळं काचेचं आहे. सो सेपरेट केलेलं आहे. अजून एका दोन वस्तू असतीलच काचेच्या रिमेन. बघू काय काय अजून करता येईल. फारच पसारा होतो अशा टायमाला, समजून येत नाही कुठे डोकं लावायचं आणि काय करायचं. हे सगळं माझं एक्स्ट्राचे भांडे आहेत. हे गणपतीचे भांडे आहेत माझे मोठे मोठे. हे मी फक्त सीझनलीच बाहेर काढते, म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हाच बाहेर काढते. आणि ह्याच्यामध्ये नॉनव्हेज वगैरे फारसं म्हणजे कधी बनलं नाही आहे, बिकॉज ऑफ द म्हणजे ह्याच्यासाठीच वापरले जातात ना गणपतीसाठी, त्यामुळे. आणि हा एक्स्ट्राचा बिछाना, एक्स्ट्राच्या चादरी वगैरे. आता बघू, खूप सारं सामान फेकायचं पण आहे. आता इकडेच मी भरपूर सामान सोडून तर नाही जाणार, फेकून जाणार असं काहीच. ती माझी वासलासोबत गाय, तिला पण मला खूप सिक्युअरली कशात तरी ठेवावं लागेल. आय थिंक इट विल बी बेस्ट ह्याच्यामध्ये, मला वाटतं ठेवलं तर चालेल. बघू आता काय काय. हो, हे का माझ्या हातातच आहे. अरे ए माझी फ्रेम 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 तेवढी सांभाळा. तिथं फ्रेम दे माझ्याकडं. बाबा कसं ना, त्यांना तर उचलायचे काम आहेत. हळू म्हणा त्यांना जरा. सामानातले नासधूस नका करू. अरे ते हे देवाचं सामान. बर्तन थोडस ज्यादा नाही आहे. अरे हे भोसले हे सेपरेट करायला पाहिजे. सांगडावरती उचलून काढायला पाहिजे. सोडू नका फक्त. हो गया क्या? काय बोलतोय? त्याला सांग ना. दिस इज द फर्स्ट एंट्री. झालं आहे, आले आहे मी आता. मी जरा इथे बसणार हवेला, कारण फॅन तर अजून नाही आहे. ऑब्वियस आहे. मस्त अलवार हवा याची इकडे. खूप दमायला झाले. ते लाऊडस्पीकर वाजतोय. इतकी हालत आता सध्या पूर्ण.
आता सगळं सामान ऑलमोस्ट शिफ्ट झालंय, थोडंसं तर 10% काहीतरी राहिलंय. आणि आता एक गोष्ट इतकी चांगली झाली आहे ॲक्च्युली, आम्ही म्हणजे म्हणतात ना पैसे नाही आहेत आता सध्या आणि त्या घरमालकांनी पण कॅशच दिले आम्हाला हातामध्ये, की जेणेकरून तुम्ही माझ्या ह्या अवस्थेला बघून ते बोलले की नाही तुमच्या हातामध्ये कॅश राहणं खूप गरजेचं आहे. सो त्यांनी आता कॅश दिले, त्यामध्येही पूर्ण पैसे त्यांनी पे केलेत. अजूनही थोडंफार सामान त्यांच्या घरी आहे, साफसफाई करायचे. अँड ही इज व्हेरी म्हणजे म्हणतात ना इतके काइंड इनफ आहेत ते, इतके काइंड आहेत काय सांगू. येऊन स्वतःहून इकडे इथपर्यंत आले, बघितलं, खूप बोलले. आतापर्यंतचा माझा ओनरचा एक्सपिरियन्स काही चांगला राहिलेला नाहीये. आज हे पहिल्यांदा म्हणजे म्हणतात ना असे ओनर भेटले जे माणुसकीला आहेत, आणि खरंच अशी माणसं रेअर भेटतात हे की नाही. आणि त्यांनी खूप काळजी घ्यायला लावली मला, आणि सतत बोलत होते की काळजी घ्या, बाकीचं सगळं होत राहील. वाटलंच तर चावी मला तुम्ही थोड्या दिवसांनी द्या. इवन लाईट बिल आमचा अजून पेंडिंग आहे, तर ते लाईट बिल पेंडिंग आहे, तर ते पण आम्हाला आता बघावं लागेल. आणि पगाराला अजून थोडा टाइम आहे, त्यामुळे म्हणलं आता कसं करायचं म्हणून थोडीशी अडचण होतीच. पण ते इतके म्हणतात ना समजूतदार आहेत किंवा खूपच परिस्थितीला जाणून आहेत. शिवाय त्यांनी पण जेव्हा रूम वगैरे केला तेव्हा ते पण बोलले की आमची ही अशीच काही परिस्थिती होती. असंच असतं, ज्यांना जाणीव असते ना ती लोक खरंच, पण अशा व्यक्तींची मलाही खूप कदर आहे. लय समजूतदार आहे हा माणूस, लय समजूतदार खरंच. मला एक कळत नाही ते एवढा का स्वीट आहे. हा पण खरंच ना अशी माणसं नाही भेटते. खरं नाही भेटत, नाही भेटत. पैसे दिले पैसे हातामध्ये, त्यांनी पूर्ण दिले. अजून 800 रुपये बिल आहे पेंडिंग. बिल आहे. कोण असं भेटतं आजच्या जमान्यात? आम्हाला तरी भेटले नाही ओनर आतापर्यंत नाही तर ना. आणि मी स्वतः नाही देऊ शकत समोरच्या. आणि इव्हन तुला सांगू भोसले, सगळ्यात मोठी गोष्ट काय की दिले तर दिले, किचकीच एका शब्दाने नाही. म्हणजे ज्या ज्या वेळेला पैसे मागले त्या वेळेला मी दिले. स्वतः एवढं पण स्वीट आजच्या डेट मध्ये. आणि अशा माणसांचं कधीच म्हणतात ना देव वाईट होऊन देत नाही. देवाकडे पण खूप मोठा न्याय असतो, आणि देवाने खरंच अशा माणसांना खूप पाठिंबा द्यावा. माझं म्हणजे म्हणतात ना स्वतः माझे विशेष आहेत त्यांच्या मागे, कारण त्यांनी मला ह्या अवस्थेत समजून घेतलंय. त्यांच्या पडत्या काळामध्ये कोण ना कोण त्यांच्यासाठी म्हणतात ना, पडती वेळ यावीच नाही खरं तर, पण आली तर कदाचित असे माणसं भेटून जातील, म्हणजे त्यांना पण कुठून ना कुठून सपोर्ट भेटेल. कृपा देवाची. आणि आल्या आपलं आता माझं हे पण बसेन. आता हे बघा, हे मागे माझ्या टेबल लावलंय मी, पटकन माझा देवारा मी तिथंच बसवणार आहे. पण फर्स्ट आय हॅव टू बी फिगर आउट की का. हा मला वाटतं हे बेडरूम मध्ये जाऊ दे का, बेडरूम मध्ये आहे ना, जरा मोकळे वाटेल मस्त आपल्याला बसायला वगैरे छान चालेल. चला आता पुढचा व्लॉग मी कंटिन्यू करेन उद्या डायरेक्टली, है की नाही रे. आता हा व्लॉग मी डायरेक्टली उद्याच कंटिन्यू करेन, कारण आता माझ्या स्ट्रेंथ नाही अजूनही खूप, म्हणजे म्हणतात आत्ताशी नुसतं सामान शिफ्ट झालंय. आणि आता थोडीशी आंघोळ वगैरे जाऊन करूया. काकीकडे खूप धुळीने माखलोयत आपण, घाण झाली मी खूप. चालेल. आम्ही आलो काकीकडे आंघोळी वगैरे करायला. ॲक्च्युली आहे तिथं पण पाणी, पण विचार केला की इकडे त्यांनी जेवण वगैरे आम्हाला बनवलं. काकी बोला इकडे ये, आंघोळ वगैरे कर, जेवू मस्तपैकी, मग शांत जाऊन झोप. आता जेवू वगैरे आणि मग नंतर बघू जे करता करू. हॅलो गाईज, हा माझा दुसरा दिवस आहे माझ्या स्वतःच्या घरामध्ये, जिकडे आम्ही सामानाची लावालावी करत होतो. पुढे काही अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर करेन. टिल दॅट जस्ट स्टे ट्यून विथ मी, अँड अगेन वी विल बी मीट इन नेक्स्ट अनदर ब्लॉग.